वसई विरार महापालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपाऱ्यामध्ये जाहीर सभा होऊन त्या ठिकाणी अनेक आश्वासनं देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणचे सत्ताधारी अनेक वर्षापासून जे असणारे बहुजन विकास आघाडी यांच्यावर सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. सध्या माझ्यासोबत जे आहेत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर. आप्पा, काल मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच माईक वाजला आणि परत एकदा शिट्टी वाजते का अशा त्यांच्या तोंडून शब्द निघाला. शिट्टी वाजणार आहे ते तर सांगायला आलेले लोकांना, ते तुम्ही शिट्टी वाजवा, बस एवढंच. भाषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी हेही सांगितलं की महापालिका कुणाकडे असावी आणि कुणाकडे नसावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे वसई विरार महापालिका. कारण वसई विरार महापालिका ही ATM होतं, भ्रष्टाचाराचं कुराण होतं. तुमच्याकडे होम खातं आहे, होम डिपार्टमेंट तुमच्याकडेच आहेत ना, लगेच चौकशा लावा. हां, केंद्रात तुमचं आहे, CBI BBI करता येईल तुम्हाला, करा. मग ATM बघू कोणतं आहे ते. आताची काय टक्केवारी चाललाय ती पण बघू ना आपण. बघूया. होम डिपार्टमेंट आहे, CBI आहे तुमच्याकडे, लावा चौकशा. कोणी अडवलेलं 6 वर्ष राज्य तुमचंच आहे ना, 8 वर्ष, 14 पासून 12 वर्ष. निश्चितच आपण निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. राज्याचे मंत्री ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि मुख्यमंत्र्यांनी हा कालचं एक स्टेटमेंट आहे त्यांचं की या ठिकाणचं जो अनधिकृत बांधकामं आहेत हे बांधकामं केली कोणी तर आपण केले. त्याच्यानंतर या अनधिकृत बांधकामाला संरक्षण तुमच्याकडून मिळालं. या ठिकाणी घरं पाडण्याची पुन्हा हेच भीती देत आहेत. मात्र आम्ही घरं पाडणारे नसून आम्ही घरं देणारे आहोत. 35 वर्षात एकही घर पडलं नाही. आम्ही गेल्या 1.5 वर्षात 41 बिल्डिंगचं काय झालं, दुसऱ्या बिल्डिंगचं काय झालं, आमच्या 35 वर्षात एखादं घर तोडलेलं दाखवा. आता किती बिल्डिंगला नोटिसी लावल्यात, त्या कोणी लावल्यात, प्रशासकीय काळ आणि आमदार कोणाचे, सगळ्या बिल्डिंगला नोटीस लावलेल्या कोणी लावल्यात. आम्ही असेपर्यंत का लागल्या नाही नोटिसी. सामंजस्याने काय कोणाचं रिपेअर करायचं असेल, कुठे मोडकळीला आली असेल तर एक करा बाबांनो. आणि अनधिकृत बांधकामामध्ये यांना परत चौकशीची मुभा आहे का, आमचा कुठे काय संबंध आहे का. यांच्या आमदारांचे संबंध आले तर मग सांगू नका आम्हाला. निपक्ष चौकशी होऊन जाऊन द्या, करा. आजपर्यंत वसई विरारचा जो विकास आहे हा विकास फक्त थांबल्या गेला. आजपर्यंत विकास नाही झाला. मात्र आता वसई विरार थांबणार नाही. आता वसई विकास हा सुसाट सोडणार आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं होणार आहेत. मग नेमका काय होतं की का विकास नाही थांबला, म्हणजे नेमका कुठे आहे, कोणता विकास थांबलाय. आणि काल डिक्लेअर केलेली कामं कोणती होती, काल डिक्लेअर केलेली कामं कोणती होती, कोणते होते असे. ही इकडे आहेत सगळी. रिंग रोड, ही सही त्यावेळचे मुख्यमंत्री आणि MMRDA कमिशनर मुखर्जी. पत्र 24 14/3/23 हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर विधानसभा सदस्य यांनी सादर केलेल्या पत्रावरून हा झाला रिंग रोड. हे झाले रस्ते. तारीख आहे 8/7/24. त्यावेळी हे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी वसई तालुक्यातले जे 12 फ्लायओव्हर आणि ही सही त्यावेळची मुख्यमंत्री आणि रिंग रोड परत 40 मीटर, त्यानंतर विरार हायवे
टू अर्नाळा कॉन्क्रिटीकरण, सोपारा हायवे टू निर्मळ कॉन्क्रिटीकरण, वसईचे दोन्ही फाटे वालीव आणि सातिवली ते वसईगाव कॉन्क्रिटीकरण, नायगाव ते वसई कॉन्क्रिटीकरण, बोईदापाडा गोखिवरा कॉन्क्रिटीकरण इंडस्ट्रीयल एरियामधला, त्यानंतर विरार सफाळा जोडणारा ब्रिज, मेट्रो काल जी बोलले ना 23 किलोमीटरची मेट्रो, ती पण इकडेच आहे. कागद बघायला लागतील फक्त. तर ते मेट्रो पण आमच्याच याच्यात. त्यानंतर हे रेल्वेचे 5 ब्रिज, विराटनगर येथे ओव्हरब्रिज बांधणे, ओसवाल नगरी येथे ओव्हरब्रिज बांधणे, अलकापुरी येथे ओव्हरब्रिज बांधणे, उमेळमान गावासमोर नव्याने रेल्वे ओव्हरब्रिजचे काम करणे, वसई येथील जुना रेल्वे ओव्हरब्रिज करून नवीन करणे, हे 5 ब्रिज. हे पत्र 8/7/24 या सह्या. म्हणून मी आज कागद घेऊन बसला. कधी कागद घेऊन बसत नाही. नाही, पण त्यांचं म्हणणं हे आहे की जरी तुम्ही पत्र व्यवहार केला मग हे कामं मार्गी नाही काढायला नाही लागली. नाही म्हणजे पास झालेली आहेत काम. अहो पत्र व्यवहार नाही दाखवत मी. माझा पत्र व्यवहार नाही. हे MMRDA चं पत्र आहे, त्यांच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं पत्र आहे आणि त्याच्यावर हे सह्या आहेत. पत्र नाही, मंजुरीची पत्र आहे ती. 1.5 वर्षामध्ये यांना टेंडर काढता आला नाही. 8/7/24 आज काय झालं? बरोबर 1.5 वर्ष झालं. बरोबर 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष त्यांना पत्र नाही काढता आलं. 9 जुलै त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी 25 कोटीचा चेक दिला. क्षितिज, हा चेक उद्याला तुझा वाढदिवस आहे, हॉस्पिटलचं 400 बेडच्या हॉस्पिटलचं नारळ फोड. नारळ फुटला, साधा एक कुदळ नाही पडली तिकडे. 25 कोटी महानगरपालिकेत जमा आहेत. 250 कोटी काल जे बोलले ना ते फक्त आणि आम्ही पास करून ठेवलेली कामाची यादी घेऊन आले आणि बडबड करून गेलं. मला वाटलं भाजप सुसंस्कृत पक्ष आहे, पण एवढे असंस्कृत ब्राह्मण मुख्यमंत्री असतील असं मला वाटलं नाही. म्हणजे फक्त ब ब भ बोलायचंच बाकी ठेवलं त्यांनी. एवढ्या खालच्या लेवलचं कालचं भाषण होतं. लक्षात आलं? मी कधी कोणावर टीका करत नाही. माझ्यावर आलं ना अरेला कार्य करतो. मला वाटलं हे सुसंस्कृत आहेत, दुर्दैवाने असंस्कृत निघाले. त्यांच्या ज्या म्हणजे आजही की ज्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट होते की गुंडागर्दी आहे, टँकर माफिया आहे, लोकांना धमकावणं आहे आणि हे विकास रोखण्यासाठी आपण कारणीभूत आहात. मी डायरेक्ट नाव घेऊ? घ्या ना. माझा टँकर दाखवा, माझं अनधिकृत काम दाखवा, माझी दहशत दादागिरी कुठे चालते ती दाखवा. नाहीतर राजन नाईकचे टँकर बघून घ्या. तुम्हाला काय म्हणायचं? राजन नाईकचं ही सगळी टँकर माफिया आहे? मी काय बोलला? टँकर आहेत की नाही माहीत, तुम्हाला पण माहिती आहे. सांगा ना, सांगा ना. टँकरवाले कोण? मी टँकरवाला आहे? मी अनधिकृतवाला आहे? माझ्या अंगावर येऊ नका. हे धंदे तुमचे आहेत, तुमच्या चालतात गाड्या, आमच्या नाही चालत. टँकर माफिया आहे, लोकांना धमकावणं आहे आणि हे विकास रोखण्यासाठी आपण कारणीभूत आहात. मी डायरेक्ट नाव घेऊ? घ्या ना. माझा टँकर दाखवा, माझं अनधिकृत काम दाखवा, माझी दहशत दादागिरी कुठे चालते ती दाखवा. नाहीतर राजन नाईकचे टँकर बघून घ्या. तुम्हाला काय म्हणायचं? राजन नाईकचं ही सगळी टँकर माफिया आहे? मी काय बोलला? टँकर आहेत की नाही माहीत, तुम्हाला पण माहिती आहे. सांगा ना, सांगा ना. टँकरवाले कोण? मी टँकरवाला आहे? मी अनधिकृतवाला आहे? माझ्या अंगावर येऊ नका. हे धंदे तुमचे आहेत, तुमच्या चालतात गाड्या, आमच्या नाही चालत. 420 MLD पाणी आणलंय मी, म्हणजे 42 कोटी लिटर. काल त्यांनी दहेरजाचा पण उल्लेख केला. दहेरजाचे 160 कोटी आम्ही महानगरपालिकेतून भरल्यात. माहीत नसेल ना त्यांना. आणि दुसरं खोलसापाडा 1, खोलसापाडा 2, ती नावं पण बरोबर घेता आली नाही.
लक्षात आलं का? दहेरच्या बरोबर दुसरी 2 नावं घेतल्यात. म्हणजे त्यांना एक स्क्रिप्ट दिली असं म्हणायचं होतं का? 100% कोणीतरी हातात दिलं. खोलसापाडा एक, दहेरजी 160 कोटी आम्ही भरल्यात. खोलसापाडा 1, खोलसापाडा 2 ह्याच्याकरता पण पैसे आम्ही महानगरपालिकेतून भरलेत. शासनाच्या मेहरबानीनं नाही होते, पैसे भरल्यात महानगरपालिकेने. आणि ते तर 10 वर्ष झाली दहेरजीला पैसे भरून, 10-15 वर्ष. मला आता ती कागद काढली नाही, मला अपेक्षित प्रश्न नव्हता हा, नाही तर ती पण कागद काढून ठेवली असती का कोणत्या तारखेला आम्ही पैसे भरल्यात 160 कोटी. लक्षात आलं? हे नेमके आता जे हे स्वतःची विकास कामं सांगत आहेत, ज्या विकास कामावरती हे बोलत आहेत, तीच आपण सांगतात की तीच विकास कामं तुमचे ते बोलत आहेत. त्या दिवशी रवींद्र चव्हाण आले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी म्हटले की कोस्टल रोड विरारच्या दिशेने निघालेला आहे, मात्र तो थांबलाय, कमळाचं बटन दाबून. हे विकास कामाचं ते कोणत्या गावातले? कोणत्या गावचे ते? तुम्ही जे नाव घेतलं ते कोणत्या गावचे? सांगा ना तुम्ही. डोंबिवलीचे ना? हां. व्हेरी गुड. 1 मिनिट फक्त. हे शहर माझं आहे हे सांगणार आहेत अभिमानाने. आणि मग गडकरी सारखे बोलतात घाणेरडी शहर. लाज वाटत नाही? तुमचंच राज्य आहे ना. मी अतिशय घाणेरडा भाषेत बोलतो. उकिरडा झालाय कल्याण डोंबिवलीचा. कसला उकिरडा झालाय? डोंबिवलीचा. आमच्या स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही कल्याणातून हात हे सांगायची लाज वाटावी. एवढे घाणेरडी सिटी, एवढे कल्याण डोंबिवली लाज वाटावं एवढी घाणेरडी सिटी. वसईवर बोलतायत. मला नेमलेलं आहे, तुम्ही आमच्याकडून पगार घेता. कळलं का? तुम्हाला नेमलाय, आमच्याकडून पगार घेतो. ही मुलाखत, प्रकट मुलाखत आहे एका नामांकित पेपरची. आपलं शहर बघा अगोदर, नंतर वसई विरारवर बोला. मग आपण हे आता निवडणुकीचा आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण बोलतात की आम्ही विकास कामं केले, त्यांनी बोलतायत आम्ही विकास कामं केले. मग इथल्या जनतेनं समजायचं काय नेमका या विकासाचा महामेरू कोण आहे? ठीक आहे ना, एका स्टेजवर बसू आपण. एका स्टेजवर बसण्याची हिंमत आहे? चला ना, एका स्टेजवर बसू आपण. आहे का हिंमत? माझ्याकडे एक दुसरी यादी आहे. इकडूनचे कोकण पदवीधरचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार, नाव वाचू? वसंत पटवर्धन, गजानन मोडक, अशोक गजानन मोडक, शरद मुकुंद केळकर, निरंजन डावखरे भाजपा, सगळे MLC. वसंत बापट, मोरेश्वर भालेराव, रामदास मोते, बाळाराम पाटील, ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, परत भाजप. वसंत डावखरे, रवींद्र फाटक, राष्ट्रवादी आणि भाजप. हे आमदार होते ना इकडे. खासदार वाचले का मी? नसतील तर खासदार पण वाचतो. पण हे आपलं म्हणणं आहे की हे सगळं वरच्या लेवलला भाजपाचे होते, स्थानिक लेवलला वसई विरारला आपण होतात, महापालिका ताब्यामध्ये होती. मग आजही मग हे ते लपवतायत की बाबा आम्ही सगळेजण असतात. मग ह्या सगळ्या गोष्टीवर ठाम आपलं उत्तर काय असणार आहे? अहो, 1 मिनिट. मी काय बोलतो? खासदार राम नाईक, आमचा एकदा बळीराम जाधव, चिंतामण वनगा, राजेंद्र गावित, हेमेंद्र सावरा, पालकमंत्री विष्णू चावरा, दादा भुसे, रवींद्र नाईक, गणेश नाईक, हे पालकमंत्री. सोपारा, पेल्लार, वालिव, गोखिवरा इकडूनचे आमदार विष्णू सावरा. कधी 90 पासून. म्हणजे अगदी सोपारा स्टेशन प्लॅटफॉर्म आहे ना, तो पण त्या मतदारसंघात होता. लक्षात आलं? माझा मतदारसंघ वसईचा अर्धा भाग, आणि वसईचा अर्धा भाग हा विष्णू सावरांचा मतदारसंघ होता. लक्षात आलं का?
त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी नाही, त्यांची जबाबदारी नाही का? म्हणजे केवळ आता ही सगळी जबाबदारी तुमच्यावरती टाकताय. त्यांच्या माणसांनी कधी तोंडच दाखवली नाही. मग राम नाईकांपासून सगळ्यांनी कोणी काय नाही केलं हे त्यांनी मान्य केलं, बरं झालं. केंद्रीय मंत्री, कॅबिनेट. मग आत्ताचा जो विकासाचा त्यांनी आराखडा मांडलेला आहे, वाढवणचा कोस्टल रोड सांगितला त्यांनी, विरार अलिबाग कॅरिडोरची कनेक्टिव्हिटी, विरारमधलं एअरपोर्ट पण होणार आहे. त्याच्यानंतर जो कोस्टल रोड येणार आहे, जो कोस्टल रोड येण्यासाठी वाट बघतोय असं सांगितलं जातंय. म्हणजे केवळ हे आहे ना, क्षितिज ठाकूर 16चं पत्र आहे. कशाचं पत्र आहे ते? या पत्रामध्ये हे विमानतळ पण टाकलंय. कुठे? का दापचेरीला जी जागा आहे 1200 एकर डेअरी फार्मची, डेअरी डेव्हलपमेंट, तिकडे फिल्म स्टुडिओ, म्युझियम, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, पर्यटन केंद्र आणि एअरपोर्ट असं बनवून एक इंटरनॅशनल केंद्र बनवावं, हे त्यावेळचं पत्र आहे. एअरपोर्टची मागणी आमची एवढी जुनी आहे. मी सांगतो काय, काल जे आम्ही मागितलं, अच्छा इव्हन वाढवण पोर्ट जे बनवता येत आहे तिकडे मच्छीमारांना त्रास झाला नाही पाहिजे. आमची भूमिका एकच असते का स्थानिकांना तुम्ही इतका रोजगार तितका रोजगार. स्थानिकांचं काय ते पण बोला ना, मच्छीमारांचं काय. कोस्टल रोड ही मागणी आमची आहे, पास झालेला आहे. काल त्यांनी जे सांगितलं का जपानचं, बरोबर आहे. त्या बँकेकडून लोन मिळालंय हे मला माहिती आहे. आणि हे आज नाही मिळालं, हे पण 94ला मिळालंय, 24ला मिळालंय. लक्षात आलं? हे 24ला मिळालंय. आज हे काल मुख्यमंत्री झाले ना, आज आम्ही केलं असं नाही मिळत. हे त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये जायका जपानची का हे इन्व्हेस्टमेंट कंपनी, त्याच्याकडून मिळालेलं लोन. कोस्टल रोड व्हावा, भूमिका आमची आहे, मागणी आमची आहे, पण मच्छीमारांना त्रास न होता त्या साईडून नाही पाहिजे अलाइनमेंट. मच्छीमार नाही मिळालं, हे पण 94ला मिळालंय, 24ला मिळालंय. लक्षात आलं? हे 24ला मिळालंय. आज हे काल मुख्यमंत्री झाले ना, आज आम्ही केलं असं नाही मिळत. हे त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये जायका जपानची का हे इन्व्हेस्टमेंट कंपनी, त्याच्याकडून मिळालेलं लोन. कोस्टल रोड व्हावा, भूमिका आमची आहे, मागणी आमची आहे, पण मच्छीमारांना त्रास न होता त्या साईडून नाही पाहिजे अलाइनमेंट. मच्छीमार जिकडे राहतात तिकडे कोणतीही अलाइनमेंट असता कामा नये. हा जिल्हा चौथी मुंबई ही म्हणून आता उदयास येणार आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा वाहणार आहे. त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणच्या इथल्या लोकांना, जर इथला विकास व्हायचा असेल तर सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा असं आव्हान केलेलं आहे. मग आपण आपला एक स्वतंत्र स्थानिक पक्ष आहे. मग अशा वेळी नेमकं लोकांना आपण काय आव्हान करणार? नाही, नक्की काय, तिसरी का चौथी? काल 2 मुंबई बोलल्या, तिसरी पण बोलले आणि नंतर चौथी बोलले. म्हणजे नेमकं काय गोंधळ त्यांच्या मनातला तरी लांब करा. तिसरी का चौथी, हा त्यांच्या मनातला गोंधळ लांब करा. विषय काय आहे माहितीये का? तुम्हाला डोंबिवलीसारखी बजबजपुरी करायची आहे का? डोंबिवलीसारखी चुकीच्या हातात देऊन विकास करायचा, तो अपक्ष होतोच. आम्ही करत आलो, लोकांबरोबर राहिलो, पुढे पण करू. लोक 1.5 वर्षावर तुमचे कधी गणपती खड्ड्यात गेले नाही, तुमची कधी नवरात्री खड्ड्यात झाली नाही, तुमची दिवाळीचे रॉकेट खड्ड्यातून नाही सुटले, तुमचं नवीन वर्ष आणि क्रिसमस हे खड्ड्यात गेलं नाही. यावर्षी झालं ना ते. मॅरेथॉन कॅन्सल, विभागीय सामने कॅन्सल, कलाक्रीडाचं अनुदान कॅन्सल. कोणतं राजकारण आहे हे? लोकांकरता करतात ना आम्ही.
नितेश राणे इथं आले होते. नितेश राणे बोलले की या ठिकाणी जर दुसऱ्यांना जर तुम्ही मतदान केलात तर या ठिकाणी हिरवे साप सुद्धा वळवळायला लागतील. त्यामुळे या ठिकाणचं हिंदुत्वाचं जे महादेव ही आहे तो महापर्व बसवा आपण. अहो, लाल टोपी, हिरवे साप, हिरवे नाक, कसली भाषा तुमची. जरा माणसासारखं वागा ना. वडिलांकडून काहीतरी आदर्श घ्या. वडिलांकडून काहीतरी आदर्श घ्या. बोलायचं कसं, वागायचं कसं कळत नाही मला. हे काय बोलतील ना त्याचं त्यांना लखलाप. आपण माझा आता शेवटचा प्रश्न आहे की जर मुख्यमंत्री असतील, हे मंत्री असतील, हे सर्वजण या ठिकाणी येऊन आपले विकासाचे अजेंडे देत आहेत, हे आश्वासनं देत आहेत, आपण नेमकं कशा पद्धतीनं या राजकारणाला सामोरं जात आहेत? कारण यावेळेस पहिल्यांदा 35 वर्षामध्ये पहिल्यांदा ही निवडणूक जी आहे ही फार मोठ्या अटीतटीची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत हे लोकांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण आहे. अहो, अनेक प्रश्न लोकांना संभ्रम काहीच नाही. लोकांना संभ्रम लोकांचं ठरलंय. बरोबर आहे. यांनी जे आम्ही पास केलेली कामच बोलले ना. दुर्दैवाने 1.5 वर्षात टेंडर का नाही निघाली? MMRDA यांच्याकडेच आहे, राज्य शासन यांचंच आहे, केंद्र शासन यांचं आहे. मग ही पास केलेली टेंडर का नाही निघाली? काल येऊन तुम्ही सोबत नव्हतात ना त्यांच्या? अहो, पास झालेली टेंडर, मी काय बोलतो, आता तर तुमचे आमदार आहेत ना, ते क्रेडिट घेतील. भले मी पास केलाय, नारळ ते फोडतील, पण ही पास केलेली तर करा. ती काय अडकलेत? बस. काय वाटतं आता ह्या 4 दिवसाच्या निवडणुकीच्या मतदान आहे, यावर तुमचा विश्वास काय आहे नेमका? आम्ही निवडून येतोय. कशी आहे? आम्ही निवडून येतोय 115 जागेवर. कॉन्फिडन्स आहे मला. कोणत्या ह्याच्यावर एवढं कॉन्फिडन्स आहे तुमचं? केलेल्या कामावर, राहिलेल्या लोकांबरोबर. 12 महिने आम्ही भेटतो, अर्धा कप चहा थंड पाजून लोकांचे प्रश्न विचारतो, फोन उचलतो सगळ्यांचे. कार्यकर्त्यांचे नाही, सगळ्यांचे करेल तो. ही निवडणूक विकासावर होणार आहे का चिन्हावर जाणार आहे का स्थानिक प्रतिनिधीच्या नेटवर्कवर असणार? अहो, चिन्हामध्ये पण चिटिंग करायला लावलंय. एक तर आमची शिटी बदलली, बघा वेगळी शिटी आली. त्यानंतर दुसऱ्या पक्षाचे चिन्ह ATM आपलं EVM मशीनवर लाईट आणि भाजपचं तेवढं डार्क. एवढ्याच चिटिंग करतात. हरणार म्हणून चिटिंग करता आसरा घेतात. दुसरं काय? तुम्ही जिंकणार 100%. वाटत नाही. निश्चितच आपण बघितलेलं आहे की हे बवियाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर होते आणि झालं का या तुमचं निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणार तेवढा विश्वास आहे. यांनी विकासाचा जो अजेंडा मांडलेला होता तो सर्व आमचाच अजेंडा आहे, फक्त त्याची ती पुनरावृत्ती करत आहेत. या ठिकाणचे चिन्हामध्ये सुद्धा केवळ हारण्याची भीती असल्यामुळं स्वतःचं चिन्ह वाढवलं आणि दुसरं आमचे चिन्ह फिकट केले, असे अनेक गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा गंभीर आरोप जो आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यावर केलेला की एवढा ब्राह्मणाचा मुख्यमंत्री सुसंस्कृत आहे की नाही, हा त्यांचा गंभीर आरोप सुद्धा आता कुठेतरी प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.